नमस्कार. स्नेहल घाडगे. तर स्नेहल घाडगे नाही, आता स्नेहल मोरे झालेली आहे. स्नेहल स्वप्नील मोरे. फायनली माझं लग्न झालेलं आहे. सो याच बेसवरती आजचा ब्लॉग बनणार आहे. सो स्नेहल मोरे यूट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत आहे. ॲक्च्युली हा ब्लॉग मी यासाठी बनवते. आज मला खूप रिक्वेस्ट आलेले, खूप रिक्वेस्टमध्ये पण मेसेज आलेले इंस्टाग्रामवरती. आणि इंस्टाग्रामवर जेव्हा मी लाईव्ह केलेली, आज मी क्वेश्चन टाकलेले, तेव्हा मला खूप जणांचे आलेले मेसेज की ताई तू तुझी लव्ह स्टोरी सांग. ताई तुम्ही म्हणजे कसं काय लग्न झालं एवढ्या लवकर, थाटामाटात नाही केलं. खूप असे प्रश्न होते. कमेंट्स पण यायचे मला की तू थाटामाटात लग्न नाही केलंस. असे खूप सारे प्रश्न आहेत. ॲक्च्युली हे प्रश्न पडणारच. मला पण माहिती नाही. माझी लाईफ 2 मिनिटात बोलतात ना चेंज झाली. 2 मिनिटात सर्व चेंज झालं. सो म्हणजे नशिबात असतं तेच होतं आणि तेच झालं. कसं पहिले आमचं दोघांचं लग्न ठरवलेलं. म्हणजे आत्याचा मुलगा आहे, माझ्या सख्या चुलत आत्याचा मुलगा आहे स्वप्नील मोरे. त्यांचं आणि माझं बोलणं करून ठेवलेलं की म्हणजे मागणी टाकून ठेवतात तसं. मग आम्ही नंतर एकमेकांशी कॉन्टॅक्ट असती हळूहळू भेटायला लागलो. ओळख झाली आमची. अशा प्रकारे आमची म्हणजे ओळख होत गेली एकमेकांशी. कॉन्टॅक्ट वाढत गेला. मग आमचा असा कॉन्टॅक्ट झाला. मग नंतर मध्ये असं आमच्या रिलेशनशिपला 2 वर्ष झालेली. 2 वर्षापूर्वीची गोष्ट. आणि आता गेल्या 6 महिन्यापूर्वी आमची भांडणं झालेली. काही रिझन, रिलेशनशिप आहे म्हणजे भांडणं होणारच. सो आमची भांडणं झालेली. तर आम्ही 6 महिने कॉन्टॅक्ट नव्हता आमचा, काहीच कॉन्टॅक्ट नव्हता 6 महिने. हे मला पूर्ण 6 महिने तुम्हाला फेक वाटेल बट रिअल आहे. असं 6 महिन्यात त्याचा एकही दिवस नव्हता की त्यांनी मला कॉन्टॅक्ट करायचा प्रयत्न केला नाही. एक म्हणजे मी ब्लॉक केलेला त्यानंतर प्रत्येक अननोन नंबरवरून का लँडलाईन असे खूप सारे मला नंबर्स यायचे, फोन यायचे. म्हणजे हेच मला फोन करायचे कॉन्टॅक्ट करायला. मग एकदा मी म्हणजे त्यांचा फोन उचलला तर एक चान्स म्हणजे चूक कोणाकडून होत नाही. सो गेले 6 महिन्यात पूर्ण कॉन्टॅक्ट करायचा पूर्ण प्रयत्न केलेला. मग एकदा मी पण विचार केला की आपण बोलून बघू की हा काय बोलतो, म्हणजे ह्यांचं म्हणणं काय आहे ते मला फक्त ऐकायचं होतं. कारण का माझ्या घरून पण अशी रिॲक्शन येत होती ह्यांच्यासाठी की तू जरा म्हणजे ह्या रिलेशनशिपपासून लांबच राहा. आधी भेटलो, आम्ही बोललो, आमची ओळख झाली. नंतर बोलायला लागले की तू तुझ्या आयुष्यात पुढे जा, मग आमचं रिलेशनशिप आहे ते नंतर बघू. असं काय ते नंतर बघू, करून देणार की नाही म्हणजे बघू जसं होतं. मग मला पण असं कुठेतरी वाटायला लागलं भांडणं आमची आहे, मग आम्ही दोघांनीच सॉल्व करायला पाहिजे. म्हणून मी एकदा त्यांचा फोन रिसीव केला. तर ते बोलत होते म्हणजे त्यांना माझ्याशी बोलायचं होतं. त्यांचं पण हेच म्हणणं होतं की आपली भांडणं आहेत ना आपण दोघांनी सॉल्व करायची, थर्ड पर्सन मध्ये नको. थर्ड पर्सन कोण? माझे घरातलेच, म्हणजे घरचेच होते माझे, जे मी त्यांचं ऐकत होती घरच्यांचं. मी नाही, मला घरचे नाही कॉन्टॅक्ट करायला सांगत होते. त्यांना मी नाही केला त्यांना कॉन्टॅक्ट. मी त्यांचा फोनही रिसीव नव्हता केला. बट नंतर मी स्वतः बोलली त्यांच्याशी. मग मला पण कुठेतरी वाटलं चुकतो माणूस. म्हणून मग मी एकदा मम्मीला बोलली, मम्मी प्लीज एकदा त्यांच्याशी बोल, एकच चान्स दे त्यांना काय म्हणायचं ते बघ एकदा. मी यांना इतकंही बोललेली की तुम्ही माझ्या मम्मी पप्पांची माफी मागायची. तेही करायला तयार होते. बट माझी मम्मी त्यांना भेटायलाच रेडी नव्हती. आलेले स्वप्नील आलेले भेटायला माझ्या मम्मीशी पण, स्पेशली फॉर मम्मीला भेटायला आले. बट मम्मी निघून गेले घरातून, मम्मी नाही भेटली. मग मला तिथे गोष्ट हर्ट झाली की म्हणजे हे मुंबईवरून गुजरातला यायचे. आमची भांडणं झालेली 2दा रिटर्न, म्हणजे त्यांना रिटर्न पाठवलं आहे. एकदा माझ्या बड्डेला आणि
परत आता पण म्हणजे मागे आलेले मम्मीशी बोलायला, तेव्हा पण त्यांना म्हणजे मम्मी भेटली नाही, मम्मी निघून गेली. मम्मी पण त्यांना सांगितलं की मी घरच्यांचं म्हणजे घरच्यांच्या अगेन्स्ट मला जायचं नाही आहे. मग त्याच्यानंतर मी कॉन्टॅक्ट ठेवला यांच्याशी, बट तो कसा मम्मीला नव्हता माहिती की मी यांच्याशी बोलते ते. बट नंतर एके दिवशी 14 ऑक्टोंबरला मॉर्निंगला मग माझा फोन घ्यायचे सर्व, तर मम्मीने माझा फोन घेतला. तर माझ्यानी ह्यांचे चॅट्स वाचले. मग मम्मी बोलली की तू त्याच्याशी कॉन्टॅक्ट करतेस ना असं वगैरे. मग मम्मीला माहिती पडलं. पण त्याच्यानंतर जरा होतो, प्रत्येकाच्या लाईफमध्ये होतं तसं माझ्या लाईफमध्ये पण म्हणजे जरा मम्मी आणि माझी भांडणं झाली. मग बोलणं झालं नाही, मम्मी तापलेली. मग मी विचार केला की एकदा मी स्वप्नीलशी बोलते आणि काय त्याच्या मनात काय त्यांचं म्हणणं ते मी बघते. मग मी त्याचीच घरातून निघाले, कोणाला काहीच न सांगता. मम्मी गेली बाहेर आणि मम्मी निघाली घरातून, तशीच घरातून निघाली आणि ह्यांना भेटली. खूप हार्ड होतं, म्हणजे आमचं भेटणं पण खूप हार्ड होतं. मम्मीला ते पटतच नव्हतं म्हणजे आम्ही भेटलो वगैरे, कारण का मला खूप काही बोललं पण म्हणजे मला बोललेत पण खूप काय, म्हणून मी यासाठी व्लॉग नव्हती बनवत. बट मला खूप रिक्वेस्ट आलेल्या आणि आताचे माझे नेक्स्ट व्लॉग असतील ते मी कंटिन्यू ठेवणार आहे. बट हा व्लॉग मी आज माझ्या म्हणजे काय नेमकं झालेलं ते सांगण्यासाठी शॉर्टमध्ये सांगणार आहे. मी पूर्ण नाही सांगू शकत काय झालं काय नाही ते. असे आमचे लाईफमध्ये म्हणजे आमच्या रिलेशनशिपमध्ये प्रॉब्लेम होत गेले. मग नंतर 14 ऑक्टोंबरला मी निघाली घरातून आणि यांना मी एक मेसेज केला, एका मेसेजवरती की ते मला मुंबईवरून गुजरातला भेटायला आले. एका मेसेजवरती मला भेटायला आले. आमचं बोलणं झालं. आम्ही एका म्हणजे आमची ती जागा आहे भेटायची, ती सिक्रेट आहे. सो आम्ही तिथे भेटलो, बोललो. तर म्हणजे माझ्या घरातून खूप म्हणजे बॅड रिॲक्शन होतं ह्यांच्यासाठी, म्हणजे खूप घाण. आधी म्हणजे ठरवलेलंच होतं, मम्मी पप्पांचं अरेंजच होतं आमचं. बट नंतर घरातून नाही यायला लागलं, म्हणजे ह्यांच्यासाठी तर नाहीच असं व्हायला लागलं. मग मी विचार केला की काय करायचं असं. मग आम्ही निघून आलो इथे मुंबईला. मग ते असंच कसं राहणार, काही कोणतं तरी नातं पाहिजे ना, आमच्या नात्याला कोणतं तरी नाव पाहिजे. म्हणून मग मी ठरवलं कोर्ट मॅरेज करायचं. मग ह्यांचे भाऊजी म्हणजे ताईचा नवरा ह्या सर्वांनी ॲडजस्ट म्हणजे एका दिवसात मॅनेज केलं सर्व आणि आम्ही कोर्ट मॅरेजला गेलो. तेव्हा त्यांच्या मम्मी पप्पांना सांगितलं, म्हणजे आत्या मामाला माझ्या सांगितलं की कोर्ट मॅरेज करणारे या. मग तेव्हा आत्या कोर्टात आलेली, म्हणजे मान्य होतं आत्याला. म्हणजे इथे तर सर्वांनाच मान्य होतं, बट माझ्या घरातून थोडे प्रॉब्लेम्स येत होते. मग 15 ऑक्टोंबर 2022ला आम्ही लग्न केलं आणि तेव्हा मी स्नेहल मोरे झाले. कोर्टात जाऊन लग्न केलं, कोर्ट मॅरेज झालं आहे आमचं. थाटामाटात नाही होऊ शकलं, खूप म्हणजे फ्रस्ट्रेशन होतं. आता म्हणजे मोकळं वाटतंय, बरं वाटतंय. सो म्हणजे नक्कीच
छोटं छोटंच नेमकंच सांगितलं आहे. बट नक्की ह्या पुढे मला सपोर्ट करा यूट्यूब चॅनलवरती माझ्या स्नेहल मोरे.